हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं यशोधरा कोचिंग क्लासेसमध्ये. आणि आज आपण या ठिकाणी बघणार आहोत 10th क्लासचा सेकंड चॅप्टर, ज्याचं नाव आहे पायथागोरस थिअरम. आता पायथागोरस थिअरम म्हटलं की अनेकांना इयत्ता 8वी 7वी पासून हे थिअरम तुम्ही ऐकत आलेले आहात. आणि काही विद्यार्थ्यांना वाटेल की आता हे थिअरम सर आम्ही मागच्याच वर्गामध्ये पाहिलेलं आहे आणि आता तुम्ही आम्हाला कशासाठी हे सांगत आहात. तर मित्रांनो, 7th 8th 9th मध्ये तुम्ही पायथागोरस थिअरम ऐकलेला आहे, त्याचा अनेक प्रॉब्लेम्समध्ये वापर देखील केलेला आहे. परंतु आजपर्यंत तुम्ही त्या थिअरमचा प्रूफ त्या ठिकाणी घेतलेला नाही. तर इयत्ता 10वी मध्ये तुम्हाला पायथागोरस थिअरमचा प्रूफ या ठिकाणी पाहायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, पायथागोरस थिअरम हे आपण फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्येच आतापर्यंत यूज केलेला आहे. परंतु तुमच्या माहितीस्तव या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपल्या पायथागोरस थिअरमचा जो यूज आहे, उपयोग आहे, हा आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलमध्ये देखील करू शकतो आणि तो ॲक्यूट अँगल ट्रायंगलमध्ये सुद्धा करू शकतो. त्याचसोबत या चॅप्टरमध्ये तुम्हाला दुसरी महत्त्वाची गोष्ट पाहिजे आहे की अपोलोनियस थिअरम हे नेमकं काय आहे. अपोलोनियस थिअरम त्या ठिकाणी पाहायचं आहे. सोबतच तुम्ही 9th क्लासमध्ये 30, 60, 90 डिग्री अँगल थिअरम पाहिलेला आहे. त्याचबरोबर 45, 45, 90 डिग्री थिअरम पाहिलेला आहे. तर त्या देखील थिअरमचा इथं आपल्याला थोडासा आढावा त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यावर आधारित काही क्वेश्चन्स, काही प्रॉब्लेम्स आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. आता तुम्हा सगळ्यांना पायथागोरस थिअरम हे माहीत आहे, तरी सुद्धा ते स्टेटमेंट त्याचं इथं मी लिहिलेलं आहे. तर ते तुम्ही सगळ्यांनी एक वेळेस ऐकायचं आहे. In a right angle triangle, the square of the hypotenuse is equal to the sum of square of remaining two sides. म्हणजेच काय, तर काटकोन त्रिकोणामध्ये राईट अँगल ट्रायंगल मध्ये हायपोटेनियसचा स्क्वेअर हा रिमेनिंग दोन साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढा असतो. हे कसं आपण सांगू शकतो? सो सी इन द डायग्राम. Let this is any right angle triangle PQR. राईट अँगल ट्रायंगल म्हटलं की आपण अशा प्रकारे त्या ठिकाणी अँगल इंडिकेट करतो. सो इन ट्रायंगल PQR, अँगल Q is a right angle. Therefore, PR is hypotenuse, QR is base and PQ is height. So, according to Pythagoras theorem, how we can write here that PR square is equal to PQ square plus QR square. So, this equation we can write in the triangle according to Pythagoras theorem. Now see, there is one important concept in this chapter that is called Pythagorean triplet. Pythagorean ट्रिपलेट. काय असतात हे पायथागोरियन ट्रिपलेट? तर ट्रिपलेट म्हणजे काय? तर ट्रिपलेट म्हणजे 3. तर 3 नॅचरल नंबर्स अशा पद्धतीने आपण सिलेक्ट करणार आहेत की त्यामध्ये जो सगळ्यात मोठा नॅचरल नंबर आहे त्या नॅचरल नंबरचा स्क्वेअर हा उरलेल्या 2 नॅचरल नंबरच्या स्क्वेअरच्या सम एवढा असेल. तर अशा 3 नंबर्सला आपण पायथागोरियन ट्रिपलेट असं त्या ठिकाणी म्हणतो. आता पायथागोरियन ट्रिपलेटसाठी मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेला आहे. 3, 4, 5. आता ह्या 3 नंबरमध्ये तिन्ही नंबर नॅचरल आहेत आणि 3 नंबरमध्ये जो बिगेस्ट नंबर आहे दॅट इज 5. तर 5चा जर स्क्वेअर मी घेतला तर तो येतोय 25. आता रिमेनिंग 2 नंबर्सच्या स्क्वेअरची सम घ्यायची आहे. सो देअरफॉर 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इज इक्वल टू 9 plus 16 and that is equal to 25. आता पहा, 5 चा स्क्वेअर हा 3 आणि 4 या स्क्वेअरच्या सम एवढा आलेला आहे. Therefore, we say 3, 4 and 5 are the Pythagorean triplet. याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट असं म्हणू शकतो. नेक्स्ट आहे, here are also 3 numbers that is 12, 5 and 30. आता जो बिगर नंबर आहे तो आहे 30. आता 13 चा स्क्वेअर
169 सर्वांना माहिती आहे. We have one more number that is 12 square and 5 square. आता 12 आणि 5 च्या स्क्वेअर ची सम घ्यायची. सो 144 प्लस 25. आता ही सम करू पहा. दॅट इज 961. तर आता देखील काय झालेलं आहे, 13 चा स्क्वेअर हा 12 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर यांच्या एवढा आलेला आहे. आणि म्हणून मग 13 that is 12 and 5 are the Pythagorean triplets. या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की पायथागोरियन ट्रिपलेट लिहित असताना ते कुठल्याही ऑर्डरमध्ये लिहिले तरी चालतात. फॉर एक्झाम्पल इथं मी यांना 3 4 5 लिहिलंय. याला तुम्ही 4 5 3 लिहू शकता, 5 4 3 लिहू शकता किंवा 3 5 4 अशा पद्धतीने लिहू शकता. लिहिण्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाहीये. नाउ सी हाऊ टू फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट्स. पायथागोरियन ट्रिपलेट्स कसे शोधायचे यासाठी आपण एक स्मॉल फॉर्म्युला या ठिकाणी बघणार आहे. इफ ए बी अँड सी आर नॅचरल नंबर्स अँड ए इज ग्रेटर दॅन बी, देन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर comma a square minus b square and twice ab are Pythagorean triplet. हे एक एक्झाम्पल आधारे समजून घेऊ. पहा ABC मध्ये त्यांनी काय म्हटलंय, a is greater than b म्हटलंय. असे दोन नॅचरल नंबर घ्यायचे. फॉर एक्झाम्पल मला काय करायचं आहे, 4 and 5 म्हणजे मी a साठी a is equal to 5 कन्सिडर करेल अँड b इज इक्वल टू 4 कन्सिडर करेल. म्हणजे माझी कंडिशन जी आहे a इज ग्रेटर दॅन b ही सॅटिस्फाय झालेली आहे. आता अशा परिस्थितीमध्ये फर्स्ट आपण काय करू, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर करू. म्हणजे आपल्याला भेटेल 5 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू 25 प्लस 16. आता ही सम केल्यानंतर वी हॅव 1 कॅरी 1 दॅट इज 41. म्हणजे फर्स्ट नंबर जो आपल्याला भेटलेला आहे दॅट इज 41. आफ्टर दिस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर करायचं आहे. 5 स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर 25 मायनस 16 25 मायनस 16 दॅट इज इक्वल टू. आता हे सबट्रॅक्शन करून घ्या. दॅट इज 9 कॅरी 1 दॅट इज 9 हियर. तर सेकंड नंबर जो आहे दॅट इज 9. आता लास्ट आपण 2a इंटू b करणार आहेत. दॅट इज 2 इंटू 5 इंटू 4. 5 4 is 20, 22 is 40. लास्ट नंबर इज 40. सो व्हॉट नंबर वी एच, आपल्याला कुठले नंबर्स मिळालेले आहेत, द नंबर 41, 9 and 40. So this is the Pythagorean triplet. तुम्ही चेक करू शकताय 41 चा स्क्वेअर हा 40 चा स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर याच्या सम एवढा येईल. नाउ द नेक्स्ट पॉइंट दॅट वी आर गोइंग टू सी हियर, जो की ऑलरेडी तुम्ही 9th मध्ये केलेला आहे. 9th मध्ये तुम्ही सर्वांनी 30 60 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी आणि 45 45 90 डिग्री ट्रायंगल प्रॉपर्टी ह्या प्रॉपर्टीज तुम्ही 9th मध्ये ऑलरेडी केलेल्या आहेत. त्याचे प्रूफ सुद्धा तुम्ही पाहिलेले आहेत. पण 10th मध्ये ह्या प्रॉपर्टीज आपल्याला अनेक एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी उपयोगाच्या आहेत. म्हणून आपण त्यांच्यावर एक थोडासा रिव्ह्यू करणार आहे आणि एका ट्रायंगलमध्ये त्यांचा यूज कसा केला जातो आणि त्यांचे स्टेटमेंट आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो लेट्स बिगिन विथ द फर्स्ट स्टेटमेंट ऑफ 30 60 90 ट्रायंगल प्रॉपर्टी. या प्रॉपर्टीमध्ये त्याचं स्टेटमेंट तुम्हाला दिलेलं आहे. इफ acute angle of right angle triangle are 30 degree and 60 degree, then the side opposite 30 angle is half of the hypotenuse and the side opposite 60 degree angle is root 3 by 2 times the hypotenuse. आता याच्यामध्ये काय सांगितलंय पहा, जर आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे ॲक्यूट अँगल उरतात
त्यांचे मेजर जर 30 डिग्री आणि 60 डिग्री असतील तर 30 डिग्रीच्या अपोजिट असणारी साईड ही हायपोटेनियसच्या हाफ असते, तर 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साईड हायपोटेनियसच्या √3/2 टाइम्स असते. आता हे कसं आपण करू शकतो, चला पाहू. लेट कन्सिडर द ट्रायंगल LMN is a right angle such that angle L is 30, angle N is 60. So side opposite to the 30 degree ही कोणची असेल पहा तुम्ही, that is MN. म्हणजे MN ही साइड 30 डिग्री अँगलच्या अपोजिट येते. According to this theorem, we say MN is equal to half of hypotenuse, that is LN. This is the first one. Second, that is the side opposite to the 60 degree. 60 degree च्या opposite side आहे LM, that is LM, and it is √3/2 times the hypotenuse LM. So this is the second equation according to this theorem. तर या थिअरम प्रमाणे हे दोन स्टेटमेंट किंवा हे दोन इक्वेशन आपण लिहू शकतो. दिस इज कॉल्ड 30, 60, 90 triangle property. Move on the second one property, that is called 45, 45, 90 triangle property. What is the statement of this property? See here. If acute angle of right angle triangle are 45 and 45 degree, then each of the perpendicular side is 1/√2 times the hypotenuse. आता याचा अर्थ काय होतोय पहा, राईट अँगल ट्रायंगल मध्ये जे ॲक्यूट अँगल आहेत त्यांचं मेजर जर 45 डिग्री होत असेल तर अशा ट्रायंगल मध्ये राईट अँगल्ड असलेल्या परपेंडिक्युलर असलेल्या ज्या साइड्स आहेत, or we say sides making right angle, that is 1/√2 times the hypotenuse. So see in the triangle XYZ is a triangle in which angle X is a 90 degree, Y is a 45 degree and Z angle is also 45 degree. So जर तुमच्या लक्षात येत असेल तर हा कसल्या प्रकारचा ट्रायंगल होतोय. So this is the triangle that is called isosceles right angle triangle. Isosceles right angle triangle. तर मग अशा ट्रायंगल मध्ये अकॉर्डिंग टू दिस थिअरम the perpendicular sides ZX, second side कुठली येते XY, and that is equal to 1/√2 times hypotenuse ZY. तर अशा पद्धतीनं we get a equation of this theorem. आता आपण ॲक्च्युअली या चॅप्टरमध्ये इम्पॉर्टंट असं तुमच्या 10th क्लासचं थिअरम आणि त्याचा प्रूफ या ठिकाणी बघणार आहेत. आता पहा, आपण ज्यावेळेस राईट अँगल ट्रायंगलमध्ये त्याच्या हायपोटेनियसवर एक अल्टिट्यूड ड्रॉन करतो तर ती अल्टिट्यूड काय करेल, आपल्या ट्रायंगलचे दोन नवीन ट्रायंगल्समध्ये रूपांतर करेल किंवा दोन नवीन ट्रायंगल त्या ठिकाणी फॉर्म करेल. तर ते दोन नवीन ट्रायंगल हे जो मूळचा आपला ट्रायंगल आहे त्याच्याशी सिमिलर असतात आणि ते परस्पर देखील सिमिलर असतात. हे तुम्हाला या थिअरममध्ये प्रूव्ह करायचं आहे. सो पहा, या थिअरमला आपण काय म्हणणार आहे, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल थिअरम असं म्हटलं तरी चालेल. सो व्हॉट इज थिअरम? इन अ राईट अँगल ट्रायंगल, इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन to the hypotenuse, then the two triangles formed are similar to original triangle and to each other. Right angle triangle मध्ये hypotenuse वर काढलेल्या altitude मुळे जे नवीन दोन ट्रायंगल फॉर्म होतात ते नवीन दोन ट्रायंगल मूळ ट्रायंगलशी सिमिलर असतात, तसेच ते परस्पर स्वतःशी सुद्धा सिमिलर असतात. मग अशा प्रकारे इन्फॉर्मेशन प्रमाणे मी त्या डायग्राम ड्रॉन केलेली आहे. पहा, ट्रायंगल ABC मध्ये
अँगल ABC हा 90 डिग्री आहे, म्हणून AC हा हायपोटेनियस आहे. AC हायपोटेनियस वर BD ही अल्टिट्यूड आपण ड्रॉन केली. सो पुट that all information in the given here. So given मध्ये in triangle ABC angle ABC is equal to 90 and BD perpendicular AC. To prove, आता काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? Triangle ADB similar to the triangle ABC. Triangle BDC similar to the triangle ABC. Triangle ADB is similar to the triangle BDC. Now see the proof here. In a triangle ABC and triangle ADC, या दोन ट्रायंगल मध्ये पहा, angle ABC is congruent to the angle ADB. Both 90 degree angle, दोघांचंही मेजर 90 डिग्री आहे. Angle A congruent to the angle A common आहे, दोघांमध्ये कॉमन आहे, and therefore triangle ABC similar to the triangle ADB. reason असेल AA टेस्ट. AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी प्रमाणे हे दोन ट्रायंगल आपण सिमिलर आहेत असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. आफ्टर दिस, इन ट्रायंगल ABC and BDC, angle ABC is congruent to the angle BDC. reason है both 90 degree angles. angle C congruent to the angle C. याचं reason है common angle, and therefore triangle ABC similar to the triangle BDC. याचं रिझन आहे AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. तर अशा पद्धतीनं दोन पेअर्स आपण सिमिलर दाखवल्यात. आता आपण याला आपण इक्वेशन 1 म्हणूयात आणि याला इक्वेशन 2 म्हणूयात. तर इक्वेशन 1 मध्ये आणि 2 मध्ये लेफ्ट साइड सेम आहेत म्हणून आपण याच्या राइट साइड सुद्धा सिमिलर म्हणू शकतो. पण याच प्रॉपर्टीला आपण ट्रान्झिस्टिव्हिटी प्रॉपर्टी असं या ठिकाणी म्हणतो. म्हणजे काय, तर फर्स्ट ट्रायंगल सेकंडला सिमिलर आहे आणि सेकंड ट्रायंगल थर्डला सिमिलर आहे. तर थर्ड ट्रायंगल हा फर्स्टला सिमिलर असतो. देयरफॉर फ्रॉम इक्वेशन 1 and 2 हियर, 1 and 2 वरून, स्टेटमेंट 1 and 2 वरून आपण असं लिहू शकतो, ट्रायंगल ADB सिमिलर टू द ट्रायंगल BDC. तर अशा प्रकारे हे थिअरम आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे. लक्षात ठेवा, या थिअरमवर आपल्याला बरेचसे क्वेश्चन करायचे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायथागोरस थिअरमच्या प्रूफ मध्ये या थिअरमचा आपल्याला यूज करायचा आहे. नेक्स्ट आता आपण बघणार आहेत थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. मराठीमध्ये याला आपण भूमिती मध्याचे प्रमेय असं या ठिकाणी म्हणतो. थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीन. आता ह्या थिअरम ऑफ जिओमेट्रिक मीनचं जे स्टेटमेंट आहे ते सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे. फर्स्ट, इन अ राइट अँगल ट्रायंगल द परपेंडिक्युलर सेगमेंट टू द हायपोटेनियस फ्रॉम अपोजिट वर्टेक्स इज जिओमेट्रिक मीन ऑफ द सेगमेंट इनटू विच द हायपोटेनियस इज डिवाइडेड. आता याचा अर्थ काय होतो पहा. जर राइट अँगल ट्रायंगल मध्ये आपण हायपोटेनियस वर एक परपेंडिक्युलर सेगमेंट ड्रॉन केला. कुठून ड्रॉन करायचा आहे, तर त्याच्या हायपोटेनियसच्या अपोजिट व्हर्टेक्स मधून. तर तो सेगमेंट हायपोटेनियसचे जे दोन भाग झालेले आहेत, जे दोन तुकडे झालेले आहेत, त्या दोन भागांचा तो जिओमेट्रिक मीन असतो. आता जिओमेट्रिक मीन असतो म्हणजे नेमकं काय असतो हे आपण या डायग्राम मध्ये अंडरस्टँड करू. सी इन द डायग्राम PQR is a triangle in which angle PQR is a right angle. Therefore PR हा काय आहे, हायपोटेनियस आहे. मग PR या हायपोटेनियस वर SQ हा लाईन सेगमेंट
कसा काढलाय? अपोजिट व्हर्टेक्स मधून पी आर वर परपेंडिक्युलर काढलेला आहे. अकॉर्डिंग टू दिस थिअरम एस क्यू हा एस पी आणि एस आर या दोघांचा जिओमेट्रिक मीन आहे. म्हणजे क्यू एस चा स्क्वेअर हा पी एस आणि एस आर यांच्या प्रोडक्ट एवढा आहे. म्हणजेच हा क्यू एस पी एस आणि एस आर चा जिओमेट्रिक मीन आहे असं आपण म्हणतो. आता हे जे थिअरम आहे या थिअरमला आपण इथं लगेच प्रूव्ह करणार आहेत. तर पाहू, हे स्टेटमेंट दिलंय, ही आपली फिगर आहे, याच्यावरून गिवन मध्ये काय काय लिहिता येईल बघा. सो इन द गिवन ट्रायंगल PQR is right angled, तो right angled triangle है, and QS perpendicular PR हे आपण लिहू शकतो. Now what to prove here? To prove that is SQ square is equal to PS into SR हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. नाउ प्रूफ मध्ये आपण फर्स्ट इथं लिहू इन अ फिगर. आता पहा, याच्या आधीच्या थिअरम मध्ये जी काही डायग्राम तुम्ही पाहिले त्याच प्रकारची डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये सुद्धा हायपोटेन्युस वर अल्टिट्यूड ड्रॉन केलेली आहे, त्यामुळे हे दोन ट्रायंगल हे कसे आहेत? Similar आहेत. So we write here that is the triangle QSR is similar to the triangle PSQ. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. याचं रिझन आपण सांगू शकतो. That is right angle triangle and सिमिलॅरिटी थिअरम हे असं आपण त्याचं शॉर्टली रिझन त्या ठिकाणी दिलेलं आहे. यानंतर हे ट्रायंगल जर सिमिलर असतील तर याच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या प्रोपोर्शन मध्ये असायला पाहिजेत. देअरफॉर QS अपॉन PS इज इक्वल टू SR अपॉन QS. That is corresponding sides of similar triangle. And now क्रॉस जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं तर QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR असं फायनली भेटेल. याचाच अर्थ असा होतोय की QS इज द जिओमेट्रिक मीन ऑफ PS अँड